शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी. हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात. पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा. हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी. तेव्हा आजच संपर्क करा. अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे. संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966. संगमनेर तालुक्यातील कणोलीच्या विद्यार्थ्यांना हक्काची अभ्यासिका मिळाली आहे. माजी विद्यार्थी संदीप पारखे आणि पारखे कुटुंबियांनी 9 लाख रुपये खर्च करून सुसज्ज वाचनालय या ठिकाणी सुरू केलंय. अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण नसतं, सोयी सुविधांचा अभाव असतो. गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा किंवा इतर कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अडचण येऊ नये, हा विचार मनात आला आणि कणोली गावातील थोरात विद्यालयाचा माजी विद्यार्थी, प्रसिद्ध उद्योजक संदीप रमेश पारखे यांनी 9 लाख रुपये खर्च करून आजी कौशल्याबाई मारुती पारखे यांच्या स्मरणार्थ आईवडिलांच्या नावाने सिंधुरम हे वाचनालय सुरू केलं. उत्तम बैठक व्यवस्था, AC, ऑनलाईन अभ्यास, सुसज्ज लायब्ररी आणि अत्याधुनिक सुविधा अशी या अभ्यासिकेची वैशिष्ट्ये आहेत. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होणार आहे. सिंधुरम वाचनालयाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी 9 जानेवारीला सकाळी 10 वाजता भाऊसाहेब संतोजी थोरात माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कणोली इथे पार पडला. या वाचनालयाचं उद्घाटन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत अरुणगिरी महाराज भामाठाण यांच्या शुभ हस्ते झालं. आमच्या मनामध्ये विचार आला की विद्यालयासाठी चांगल्या प्रकारचं वाचनालय असणं गरजेचं आहे. त्यातून आमच्या 2001च्या बॅचचा माजी विद्यार्थी संदीप रमेश पारखे हा विद्यार्थी, त्याच्यासोबत आम्ही चर्चा केली, कुटुंबासोबत चर्चा केली. छत्रपती वरपे होते, शिवाजी दगडू वरपे होते, बंडू पंत वरपे होते, नानासाहेब वरपे होते, हे सर्व आमचे ग्रामस्थ होते. सर्वांनी चर्चा केली आणि आपल्या संदीपनं ते मान्य केलं की विद्यालयासाठी एक वाचनालय मी बांधून देतो, आणि ती आमची सर्वांची अपेक्षा पूर्ण झाली. दिवसेंदिवस या मोबाईलच्या जगामध्ये वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत चाललेला आहे. वाचाल तर वाचाल याप्रमाणे विद्यार्थ्यांना वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. आमचे विद्यार्थी दररोज सकाळी 10 वाजता येतात आणि 10 ते 10:40 आमचा वाचनाचा तास असतो. हे मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो. वाचनालयाची व्यवस्था ग्रामीण पातळीवर पहिल्यांदा इथं झालेली आहे. सह्याद्री विद्यालयात आहे, परंतु ग्रामीण भागात पहिलं वाचनालय आहे. या ठिकाणी माझी शिक्षकांना विनंती आहे तर याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी कसा उपयोग होईल ते पाहावं. वाचनालय समृद्ध होईल अशा दृष्टीनं प्रयत्न करावे आणि जमल्यास हे 24 आवर खुलं ठेवावं. मला इतकं कौतुक करावं असं वाटतं परिवाराचं का ही कल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी ती कार्यान्वित केली. ती सुचली नाही, काही लोक नुसतं बोलतात, काही करत नाहीत. त्यांनी प्रत्यक्ष वास्तू उभी केली आणि तिचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मी संस्थेच्या वतीनं पुन्हा एकदा पारखे कुटुंबियांचे आभार मानतो. सह्याद्री संस्थेमध्ये 1 नंबरचं वाचनालयाची इमारत इथं उभी केली. काही जण देणगी देतात, 9 लाखापर्यंत त्यांनी खर्च केला. अजूनही किती खर्च त्याला मनापासून काय काय करावं वाटतं. आज आमच्या ह्या कणोली विद्यालयाचा विद्यार्थी सह्याद्री ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, पुणे येथे सर्व्हिसला गेलं, त्याच्या पुढे त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये भरारी घेतली. असा आज पारखे कुटुंबी मी रमेश भाऊ तुम्हाला खऱ्या अर्थाने धन्यवाद देईन. मुलगा तुम्ही चांगला शिकवला, उच्च उद्योग व्यावसायिक केला, परंतु त्यांनी महत्वाचं योगदान जे आहे ते योगदान आपल्या गावामध्ये शाळेसाठी दिलं, हे सर्वात महत्वाचं आहे. खरं म्हणजे इमारत आम्ही पाहिली, उद्घाटन वगैरे झालं, परंतु KM वरपे सर तुमच्या कालखंडामध्ये, मुख्याध्यापकाच्या कालखंडामध्ये अद्ययावत वाचनालय, म्हणजे हायस्कूलला असं वाचनालय नाही,
हे टेबल आहे ते लगेच फोल्डेड टेबल आहे, उभे करता येतात आणि त्यामुळं अनेक कार्यक्रम बहुउद्देशीय सभागृह मी म्हणेन त्या ठिकाणी त्यांनी पुस्तकं पण दिलेत आणि अजूनही मला काहीतरी करण्याची इच्छा. परवा तेव्हा पत्रिका द्यायला आली, मला अजूनही काहीतरी करावं वाटतं सर, अशा प्रकारची संदीप भाऊची इच्छा आहे. त्या माऊलीच्या कृपेने जिला एक दिवसही ती शाळेत न जाता अत्यंत सुंदर रीतीने वाचन करायची, वाचन संस्कृती जपली, ती म्हणजे आमची स्वर्गीय आजी कैलासवासी कौशल्यबाई मारुती पारखे. हिला मी हे अर्पण करतोय. कदा ती असायला पाहिजे होती, पण ठीक आहे, ती नाहीये. मित्रांनो, या वाचनालयाच्या माध्यमातून माझं एकच सगळं पालकांना एक विनंती. ऍक्च्युली आज थोडस जरा आपल्याला गावची लोकसंख्या किती आहे सर? 4000 लोकसंख्या आहे सर आमच्या गावची. विद्यार्थी आपले इथे 610 टोटल विद्यार्थी. आता इथे उपस्थित कमीत कमी 400 विद्यार्थी असतील. तर 400 विद्यार्थ्यांचे 300 पालक तरी या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे होते. ही खूप मोठी शोकांतिका आहे. कारण ज्या याच्यातून आपण हे वाचनालय उभं केलं, याच्या मागे कोणतंही राजकारण पहिल्यापासून आपण कोणतं ठेवलेलं नव्हतं. एक सामाजिक भावनेतून प्रत्येक याच्यातून विद्यार्थी हा पुढं आला पाहिजे, हाच दृष्टिकोन आमचा होता. अण्णा आम्ही जे आहे ना 90च्या दशकातले विद्यार्थी होते. 90च्या दशकात जन्माला आले विद्यार्थी. आम्ही एवढे भाग्यवान आहे ना, भाग्यवान याच्यासाठी की आम्ही हे जग बदलताना बघितलेले. जग बदलताना असं बघितलंय ना की आम्ही पायात चप्पल नसताना, त्याच्यानंतर आम्हाला एक पॅरेगॉनची स्लीपर आली, त्याच्यानंतर बाटाचे शूज पण आले, बरोबर. त्याच्यानंतर टायरला आम्ही हे करून म्हणजे गाड्या खेळायचो. त्या गाड्यांपासून नंतर एसयूव्ही पर्यंतचा आमचा प्रवास, हा बदल म्हणजे हे सगळं कशातून झालेलं आहे तर एक संघर्षातून झालेलं. आज व्यासपीठावर भरपूर मान्यवर आहेत, तिथे सगळ्यांच्या वाट्याला संघर्ष आलेला आहे. कुणी असं पुढे गेलेलं नाही. समोर बसलेल्यांपैकी सगळ्यांच्या वाट्याला संघर्ष आलेला आहे. हा संघर्ष काय करतो माहितीये का? परिस्थितीवर मात करायला शिकवत असतो. आणि ते याच्यातून आपल्याला वाचन संस्कृतीतून दाखवून द्यायचं काम करायचंय. तर मी जास्त काय बोलणार नाहीये, परंतु एवढंच आहे की इथून पुढच्या कालावधीमध्ये ठीक आहे, शिक्षक असतील, आपले विद्यार्थी आणि गावचे जे पण काही प्रतिष्ठित नागरिक आहे, यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून वाचनालयाला जेवढा वेळ देता येईल ना तेवढा वेळ द्यायचा आहे. अण्णांना माझी एक रिक्वेस्ट आहे की आपण याच्यावरती एखादी समिती नेमूयात, ज्या समिती मार्फत, आता मगाशी गावंडे सरांनी सांगून गेले की 24 तास उघड राहायला पाहिजे. कारण का सांगतायत की ते एका अनुभवातून गेलेले, त्यांना माहिती आहे वाचनाचं महत्व काय. आज 18 तास विद्यार्थी अभ्यास करतात, कशा पद्धतीने पुढे जायला लागतं, किती कष्ट. आज हे व्यासपीठ जर ओपन झालंय तर त्याचा सगळ्यांनी तो एक सहभाग म्हणून प्रत्येकाची एक जबाबदारी आहे की तिथे विद्यार्थी कसे बसतील, कसे पुढे जातील आणि एक एक विद्यार्थी वरच्या स्टेजला कसा जाईल याची जबाबदारी शिक्षकांची तर आहेच, पण त्याबद्दल मी म्हणेल पालकांची पण आहे. विशेष म्हणजे अण्णा आपण इथे एक मोटिवेशनचा एक कार्यक्रम घेणार आहे. मला असं वाटतं आजच्या कार्यक्रमावरून की पालकांना खूप गरज आहे मोटिवेशनची. कारण काय, शिक्षक त्यांचं काम करत असतात, त्यांच्यावर इतरही काही जबाबदाऱ्या असतात, परंतु पालकांनी याच्यामध्ये सहभाग उत्स्फूर्तपणे घेऊन विद्यार्थ्यांना काय महत्वाचं आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण संघर्ष जर वाट्याला आला ना तरच माणूस हा मोठा होतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला याचं एक जिवंत उदाहरण मी पण समोर आहे. इथे व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाने संघर्ष केलेला आहे, कोण कोण कसं गेलेलं आहे हे सगळं माहिती आहे. तर एवढीच मी विनंती करतो. आणि आज मला तुम्ही ही संधी दिली, मी याच सोनं केलं म्हणजे केलंय असं नाही, अजून मला खूप काही करायचंय. तुमचा जो सहभाग आहे, जो आशीर्वाद आहे, तो असाच माझ्या पाठीशी राहू द्या. मी अजूनही ज्या कल्पना माझ्या मनामध्ये आहेत कशा पद्धतीने काय करायचंय ते सरांशी एक समिती वगैरे आपण बनवून त्या पद्धतीने त्याचं हे करूया. आणि तुम्ही या ठिकाणी आलात, इतर पालकही जेवढे आलेले त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा ही संधी दिल्याबद्दल मी विद्यालयाचं, अण्णांचं आणि संस्थेचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे आणि देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हणजे काय की त्याने जी दातृत्वाची त्याची वृत्ती आहे ती वृत्ती आपण घ्यायची. आणि माणसामध्ये या पद्धतीचे 3 गुण असायला पाहिजे. पहिल्यांदा असावं मातृत्व, नंतर असावं कर्तृत्व आणि शेवटी असावं दातृत्व. या दातृत्वाचे गुण, मातृत्वाचे गुण आणि कर्तृत्वाचे गुण हा त्रिवेणी संगम आमच्या संदीप मध्ये आज या ठिकाणी दिसलेला आहे. आणि म्हणून जास्त काय बोलणार नाही, पण खास विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय सुरू झालेलं आहे. तुम्ही वाचत
जा वाचाल तर वाचाल शिक्षणाचं ब्रीद वाक्य आहे आपल्या. कैलासवासी मातोश्री कौशल्याबाई मारुती पारखे यांच्या स्मरणार्थ श्री संदीप रमेश पारखे यांच्या माध्यमातून सिंधुराम या वाचनालयाची इमारत आणि त्यांनी संपूर्णपणे फर्निचर्स अद्ययावत असं वाचनालय निर्माण करून ते संस्थेला या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून संदीप यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने एक आदर्श पद्धतीने आपण आपल्या गावासाठी आपल्या शाळेसाठी काय करावं ते त्यांनी खऱ्या अर्थाने केलं. हे खऱ्या अर्थाने ज्ञानाचं मंदिर आहे. मंदिर तर असतात, आपण मंदिर बांधतो तिथे भाविकतेने आपण जातो, ते महत्त्वाचंच असतं. पण हे खऱ्या अर्थाने ज्ञान मंदिर आहे. वाचन केलं पाहिजे, भरपूर वाचन केलं पाहिजे, खूप अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास केला, वाचन केलं तर मनुष्य हा त्या ठिकाणी कितीही उंच अशा यशाचे शिखर गाठू शकतो. हे खऱ्या अर्थाने या वाचनाच्या माध्यमातून आपण आदर्श घ्यायचा आहे. मी पुन्हा एकदा श्रीयुत रमेश पारखे यांचंही मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगले संस्कार पुढेच रमेशराव त्यांनी चांगले संस्कार हे संदीपवर केले आणि संदीप तो उद्योगपती झाला. त्याच्याबद्दलही त्याचं मनापासून अभिनंदन. पारखे भाऊला लग्नाच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने मी अडबंगनाथ संस्थांच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा देतो. त्यांच्या सर्व कामना पूर्ण व्हाव्या, इच्छा पूर्ण व्हाव्या, उदंड आयुष्य लाभावं हीच अडबंगनाथाच्या नारंगिरी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आहात. गावाचं प्रेम पारखे परिवाराने संपादन केलेलं आहे. आणि आज संदीप भाऊने आज तरुणांमध्ये एवढं चांगलं काम केलं असेल तर हा आदर्श मला वाटतं सर्व तरुणांनी घेतला पाहिजे. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. आणि संदीप भाऊला विनंती करतो, कालेची तारीख लिहून घ्या, तिकडे या. माझ्या वतीने मी आपला तिथे सत्कार करेल. आपण आम्हालाही त्या ठिकाणी संस्थानामध्ये 5 बसायला बाकडे तयार करून दिले. बाकडे हो बसायचे खुर्च्याचे सुंदर असणारं दान दिलं होतं. मनापासून धन्यवाद देतो आणि संदीप भाऊचे आभार मानतो. हे चांगलं काम केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सर्वत्र सुखीनं संतु सर्व संतु निरामयाः सर्व भद्राणि पश्यन्तु मा कच्छन्ति दुःखम् आपणायात्. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे सहसेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार BR गवांदे, संचालक सीताराम वरपे, मुख्याध्यापक भारत कुटे, शिवाजी वरपे, नामदेव वरपे, सरपंच भाऊसाहेब पवार, पोलीस पाटील नानासाहेब वरपे, ग्रामपंचायत सदस्य बंडू त्र्यंबक वरपे, नामदेव वरपे, मुख्याध्यापक KM वरपे, सिंधुराम उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष संदीप रमेश पारखे, रमेश मारुती पारखे, सजन मारुती पारखे, राजू पारखे, माजी सरपंच मनोहर पारखे, सुरेश जगताप, शशिकांत शार्दूल, रवी पडघलमल, किशोर साळवे, राहुल कटारे, प्रभाकर कटारे, बाळासाहेब पराड, शांतवन बनसोडे, पुणे येथील उद्योजक अनिल रोडे, सुजित गुरव, विजय रोडे, गणेश पवळे, विठ्ठल वाघाडे, अमोल सोनवणे, गणेश तळेकर यांची उपस्थिती होती. उद्योजक संदीप रमेश पारखे यांनी स्वनिधीतून 9 लाख रुपये खर्च करून शाळेला नवीन इमारत बांधून शाळेचं ऋण व्यक्त केलंय. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खरात आणि थोरात यांनी केलं, तर प्रास्ताविक प्राचार्य KM वरपे यांनी केलं आणि सर्वांचे आभार दिघे यांनी मानले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.